मम गृहे अस्मिन् प्रासादे तले ओम शांतिरस्तु ओम बुद्धिरस्तु ओम दट्टिरस्तु ओम वृद्धिरस्तु ओम अभिगमस्तु ओम आयुष्यमस्तु ओम आरोग्यमस्तु ओम शिवंगरमस्तु ओम करमस्तु बुद्धिरस्तु निकामेना वर्जन्य परिगच्छति निकामे मे निकामे वर्जन्य परिगच्छति गजानन गुरुजी गुंजकर या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी देवीची जी पूजा चालू आहे त्या पूजेमध्ये देवीचे तत्व न्यास कला ह्या सगळ्या गोष्टींचं पूजन चालू आहे। एक श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितले गेलेलं आहे एकैव शक्ती परमेश्वरश्च भिन्ना चतुर्था व्यवहार काले पुरुषेषु विष्णू भोगे भवानी समरेषु दुर्गा प्रलयेषु काली। ह्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये जो आता प्रासाद वास्तूचं पूजन चालू आहे ते म्हणजे काय आहे, ज्या ठिकाणी आपण बांधकामाची देवीची परवानगी घेत आहोत त्या प्रत्येक कार्यामध्ये त्या देवतेला प्रत्येक भिंतीमध्ये त्या कलेची पूजा केली जाते, त्याचं तेज काढायचं आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये तेज आपल्याला दिवसेदिवस ज्या ज्या पूजा होत राहणार आहेत त्या दिवसेदिवस देवीच्या अंगावर तेज वाढत राहणार आहे। त्यामुळे आपण ह्या ठिकाणी त्याला चालनविधी म्हणतो। आपण चालनविधी म्हणजे काय, एका पात्रामध्ये तेज काढणे, ते संग्रही ठेवणे आणि शिखर परित्वाकडे गेल्यानंतर ते तेज परत देवाच्या पूजाला घेणे, त्याला प्रासाद वास्तू स्नपन म्हणतो, चालनविधी म्हणतो। हा विधी आज चालू आहे। आपले काशीचे पंडित द्रविड शास्त्री पद्मश्री विभूषित त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या ब्रह्मवृंदांच्या कार्यामध्ये हा संग्रही कार्यक्रम चालू आहे। जी पूजा आहे, जो कॉरिडॉर झालेला आहे त्याची निर्मिती जी काही वरून परमिशन आलेली आहे त्याच्या अंतर्गत ही जी पूजा चालू आहे, अध्यात्म आणि त्या ठिकाणी यज्ञकर्म हे का महत्त्वाचं आहे तर ह्या ठिकाणी देव आणि देवत्व, मंदिरामध्ये प्रत्येक भिंतीमध्ये देव असतो आणि मध्ये देवत्व असतं, तर त्याला देवकला प्राप्तीसाठी आपण जी परमिशन घेतलेली सरकारने त्याची ही अध्यात्माची सुद्धा परमिशन आपल्याला घ्यावी लागते, त्याप्रमाणे हे कर्म चालू आहे।